मित्रांनो, आज आपण घेऊन आहेत पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 7 2025 आणि 2026चा. पोलीस भरती 2025च्या नोटिफिकेशन आता आपल्याला लवकरच जाहीर होणार आहे. तसंच याप्रमाणे आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. आपण इथून पुढं डेली अभ्यास करणार आहोत. त्याच्यासाठी दररोजचे प्रश्न आणि ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. चला आपण आता पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, भारताचे संविधान शिल्पकार कोण? उत्तर सांगा कोण? प्रश्न आहे ऑप्शन आहे पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल. ऑप्शन क्रमांक काय शिल्पकार म्हणलं तर कोण? डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतात सर्वात लांब नदी कोणती? यमुना, गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा. उत्तर आहे गंगा. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण? किरण बेदी, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुषमा स्वराज. आता IPS अधिकारी म्हणलं तर आपल्याला टिक व्हायला पाहिजे. इंदिरा गांधी या कोण आहे? पंतप्रधान होता. कल्पना चावला ही अंतराळवीर होती. सुषमा स्वराज ही मंत्री होती. तर उत्तर कोणतं येणार आहे? किरण बेदी मॅडम. ओके. पुढचा, 5 नद्यांचा प्रदेश म्हणून ओळखलं जाणारे राज्य कोणते? ऑप्शन आहे हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात. 5 नद्या म्हणलं तो काय म्हणायचा? पंजाब. म्हणजे 5 नद्यांचा पंजाब. दूरध्वनी पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? ग्वालेर, भोपाळ, इंदोर, जबलपूर. कोणती आहे? भोपाळ आहे. पुढचा प्रश्न, दूरध्वनीचा शोध कोणी लावला? दूरध्वनीचा शोध थॉमस एडिसन, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, जेम्स वॉट्स आणि न्यूटन. उत्तर काय आहे? अलेक्झांडर ग्रॅहम बेल. पुढचा प्रश्न आहे 7वा, सिंधू नदी कोणत्या देशात उगम पावते? ऑप्शन आहे भारत, तिबेट, पाकिस्तान, नेपाळ. कोणता? तिबेट. तो देश नाही, आता तो चायनाने कॅप्चर केलेला आहे. तर ऑप्शन आपल्याला तिबेट आहे, त्यामुळे तिबेट उत्तर द्यावं लागणार आहे. पुढचा प्रश्न घ्या, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी. कोणता? गुरु. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? लालबहादूर शास्त्री, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा आहे, UNICEF चे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, न्यूयॉर्क, जिनिव्हा, लंडन. कुठे आहे? न्यूयॉर्कला आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, वाघ, हत्ती, गेंडा. वाघ. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? धवलगिरी, नंदादेवी, कंचनजंगा. कंचनजंगा भारतामध्ये सर्वात उच्च. भारतातील सर्वात उच्च कोणतं आहे? कंचनजंगा. ऑप्शन सी आणि डी बरोबर आहे. तसं भारतातील म्हणलं, भारताचे जर विचारले त्याचे तर K2 येतं, आणि भारतातील विचारलंय तर कंचनजंगा. आता याचं कारण तुम्हाला सांगतो. K2 हे POK मध्ये येतं, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. त्यामुळे सध्या ते पुस्तकांच्या याच्यानुसार K2 हे उंच शिखर मानलं जात नाही, ते
कंचनजंगा मानलं जातं. त्यामुळे आपल्याला उत्तर बरोबर येण्यासाठी काय काय सिलेक्ट करावं लागेल? कंचनजंगा. जैन धर्माचे संस्थापक कोण? भगवान बुद्ध, महावीर स्वामी, कबीर आणि गुरु नानक. महावीर स्वामी. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी. लालबहादूर शास्त्री. तुम्हाला ऑप्शन कशा आले पाहिजे? डायरेक्ट प्रश्न बघितला का डायरेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? मंगळ, शुक्र, बुध, शनी. कोणता? शुक्र. सूर्यमालिका याद लक्षात ठेवा. हा सूर्य आणि त्याचे 9 ग्रह आकाशगंगामधले, त्यांचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतातील विद्यमान राष्ट्रपती कोण आहे 2025 चे? रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू. द्रौपदी मुर्मू मॅडम. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले? 3, 4, 6, 5. किती जिंकले? 6 जिंकले. आता 6 कोणकोणते जिंकले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि कोणी कोणी जिंकले ते पण सांगा. कोणत्या खेळात जिंकले? आणि कोणी कोणी जिंकले त्यांचे नाव. 2025 मध्ये चंद्रयान 4 हे मिशन कोणत्या ग्रहावर आहे? मंगळ, चंद्र, सूर्य, शुक्र. चंद्रयान म्हणल्यावर चंद्र, मंगळयान म्हणल्यावर मंगळ. उत्तर काय येणार आहे? चंद्र. 2024च्या लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाने जिंकल्या? UPA, NDA, इंडिया आणि MNS. कोणता? NDA. 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे. कोण आहे? देवेंद्र फडणवीस. 2025 मध्ये निवृत्ती जाहीर करणारा प्रसिद्ध क्रिकेटपटू कोण? विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, KL राहुल. कोण? विराट कोहली. सबकी धडकन. 2025 मध्ये भारताचा G20 अध्यक्ष कार्यकाळ पूर्ण झाला का? होय, नाही. काय नाही झाला. आणि तो कधी संपणार आहे कोण कमेंटमध्ये आम्हाला सांगायचं आहे तुम्ही. 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशात अंतराळ करार केला? अमेरिका, जपान, रशिया, फ्रान्स. कोणता केला? जपान. पुढचा 24वा प्रश्न आहे. 2025 मध्ये भारतात कोणता मोठं वादळ आलं? कोणतं? बिपरजॉय, यास, मिथली, तावते. कोणतं आलं होतं? मिथली. 2025 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? ग्रेटा थनबर्ग, मालाला युसुफजई, डॉक्टर डेनिस मुक्वेगे आणि नरेंद्र मोदी. डॉक्टर डेनिस मुक्वेगे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन. अशा प्रकारे आज आपल्याला 25 क्वेश्चनचा ॲनालिसिस झालेला आहे. कोणाला किती मार्क पडले ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय भारत.